नमस्कार मुलांनो, इयत्ता चौथी, विषय बालभारती, कविता धूळ पेरणी या कवितेचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. आकडा अ आहे, कोणाचा जीव झुरणीला लागला. उत्तर आहे, मातीचा जीव झुरणीला लागला. आकडा आ पहा, धरणीला कशाचा ध्यास आहे. उत्तर, हिरव्या पिकांचा धरणीला ध्यास आहे. पुढील प्रश्न, कोणते दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते. उत्तर आहे, जाचक दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते. पुढील प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. आकडा अ, कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात कोणकोणते विचार येत असतील. उत्तर, धूळ पेरणी करूनही पावसाचे नक्षत्र कोरडे गेले तर शेतात काही पिकणार नाही, खायला अन्न मिळणार नाही, दुष्काळ पडेल, गुराढोरांना खायला मिळणार नाही, जीवन कठीण होईल, असे विचार शेतकऱ्याच्या मनात येत असतील. पुढील प्रश्न, शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर त्याच्या मनात कोणते विचार येतील. उत्तर, शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर तो खूप आनंदित होईल, खायला प्यायला भरपूर मिळेल, गुराढोरांना चारा पाणी मिळेल, सर्वत्र संपन्नता येईल, कष्टाचे चीज झाले असे त्याला वाटेल, सुखाचे दिवस येतील. पुढील प्रश्न, पाऊस पडला नाही तर काय होईल असे तुम्हाला वाटते. उत्तर, पाऊस पडला नाही तर सर्वत्र कोरडा दुष्काळ पडेल, दुष्काळात माणसांना खायला अन्न व प्यायला पाणी मिळणार नाही, नदी नाले आटून जातील, गुरेढोरे पशु पक्षी या सर्वांचे हाल होतील, जगणे कठीण होईल, पाऊस पडला नाही तर माणसांचे जीवन नष्ट होईल. पुढील प्रश्न तिसरा, ओळी पूर्ण करा. आकडा अ, टिंब टिंब बरकत धूळ टिंब टिंब. रिकाम्या जागी काय येईल पहा. असो बरकत धूळ पेरणीला. आकडा आ आहे, टिंब टिंब मोत्यांची आस टिंब टिंब. रिकाम्या जागी पहा. टिपूर मोत्यांची आस मोरणीला. आकडा ई पहा, कासावीस टिंब टिंब बनले टिंब टिंब. उत्तर पहा, कासावीस डोळे बनले चातक. आकडा ई, मिळता टिंब 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 इशारे. उत्तर, मिळता डोळ्यांना मेघूट इशारे. प्रश्न चौथा, खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. पहिली ओळ पहा, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला. याचा अर्थ पहा, धरणी व्याकुळ होऊन पावसाची वाट पाहत आहे.
तिला हिरव्या पिसांचा म्हणजे हिरव्या नव्या पिकांची ओढ आहे. पुढील आकडा, मातीच्या कणाला फुटले धुमारे. याचा अर्थ, आभाळात आलेले पावसाचे ढग पाहून मातीच्या कणांना आनंद झाला. जणू मातीच्या प्रत्येक कणाला नवीन कोवळी पालवी फुटले असे वाटते. मुलांनो, या ठिकाणी स्वाध्याय संपला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.